राज्याबाहेर एक जरी उद्योग गेला तरी मी तुमची काळजी घेईन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्योगमंत्र्यांना इशारा. राज्याबाहेर एकही उद्योग यापुढे जाऊ देऊ नका, यासाठी काळजी घ्या, अशा स्पष्ट सूचना देत एक जरी उद्योग राज्याबाहेर गेला तर मग मी तुमची काळजी घेईन, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील बिझनेस जत्रेमध्ये बोलताना उद्योगमंत्र्यांना दिला आहे. ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे लक्षवेध संस्थेच्या वतीने आयोजित बिझनेस जत्रेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी उपस्थित राहून उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन केले. या उद्योगामुळे अनेक लघु उद्योजकांना काम मिळतं, यातून रोजगाराची संधी उपलब्ध होते. यामुळे उद्योग हे राज्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे 2.5 वर्षात काय झाले याचा विचार सोडा आणि यापुढे एकही उद्योग राज्याबाहेर जाणार नाही याची काळजी घ्या, अशा सूचना उद्योगमंत्र्यांना दिल्या आहेत. तसेच एक जरी उद्योग राज्याबाहेर गेला तर मग मी तुमची काळजी घेईन, असा इशाराही दिल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर होता. मी मुख्यमंत्री झाल्यावरती आता परकीय गुंतवणुकीत आपले राज्य क्रमांक 1 वर आले. पूर्वी उद्योजकांना माझं काय म्हणून विचारले जायचं, आता आम्ही त्यांना तुमचे काय म्हणून विचारतो, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावलाय. महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्योग मंदी, दुकान, सण, उत्सव बंद होते. सगळे बंद करून चालणार कसे? नुसते कोरोना करून चालत नव्हते. त्यामुळेच सर्वसामान्य लोकांच्या मनातील एका विचारधारणेचे सरकार स्थापन केले, असंही ते म्हणाले. मागील 2.5 वर्षामध्ये विविध क्षेत्रात काम झाले. आपले आपले राज्य उद्योगस्नेही राज्य झाले आहे, असंही ते म्हणाले. व्यवसाय कोणताही असो, त्यात प्रामाणिकपणा आणि कष्ट असेल तर शून्यातून विश्व निर्माण होतं. संधीचं सोनं केलं पाहिजे. असे केल्यास त्या व्यक्तीला निश्चित यश मिळते, असंही मत त्यांनी व्यक्त केलं. मकान बंद, मंदिर बंद, सण बंद, उत्सव बंद, सब बंद. सब बंद रहेगा तो चलेगा कैसे? कोविड करून चालत नाही. आणि म्हणून सरकार बदलणं गरजेचं होतं. जे सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार, खरं म्हणजे एका विचारधारेचं सरकार आवश्यक होतं. आणि देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश पुढे जात होता. आणि मग महाराष्ट्रामध्ये देखील एका विचाराचं सरकार असेल तर डबल इंजिनचं सरकार म्हणून आपल्या राज्याला विकासाचा वेग मिळेल, आपल्या राज्याच्या विकासाला गती येईल, प्रगतीला गती येईल, हा विचार करून तसं काम फार कठीण होतं. ते आठवले दिवस तरी सुद्धा, कारण शेवटी चालू सरकार म्हणजे अस्तित्वात असलेलं सरकार आणि आम्ही मंत्री होतो. मंत्री सरकारमधून पाय उतार होऊन विरुद्ध दिशेकडे जाताना कधी तुम्ही पाहिले? एक नगरसेवक आहे, ग्रामपंचायत सरपंच पण सत्ता सोडत नाही, पण आम्ही सत्ता सोडली.